अहिल्यानगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यात राहणारा राहुल 22 वर्षांचा आहे। पदवी झाल्यावर त्याने ठरवलं की मला फक्त सरकारी नोकरीच करायची। मग तो गाव सोडून पुण्यात आला। सदाशिव पेठेतल्या एका छोट्याशा रूममध्ये आणखी 3 मित्रांसोबत राहायला लागला। सकाळी लायब्ररी, दुपारी क्लास, रात्री टेस्ट सिरीज आणि घरी फोन केला की एकच उत्तर, अभ्यास चालू आहे, या वर्षी नक्की होईल। पण पहिल्या वर्षी परीक्षा झालीच नाही, दुसऱ्या वर्षी पेपर रद्द झाला, तिसऱ्या वर्षी निकाल अडकला, चौथ्या वर्षी भरती कोर्टात गेली। आज 5 वर्ष झाली। राहुलचे अनेक मित्र नोकरीला लागले, काहींनी व्यवसाय सुरू केला, काहींचं लग्नही झालं, पण राहुल अजूनही पुण्यातल्या त्या लायब्ररीत बसून त्याच आशेने अभ्यास करतोय की या वर्षी तरी त्याला सरकारी नोकरी लागेल। ही फक्त राहुलची गोष्ट नाही, ही पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर आणि दिल्लीतील मुखर्जी नगर सारख्या भागात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लाखो तरुणांची गोष्ट आहे। नमस्कार, मी संजना खंडारे स्वागत करते तुमचं बाई माणूसच्या गुरुवारचा आकडा या मालिकेत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण बोललो होतो 28.4 या आकड्याबद्दल। त्या एका आकड्याने आपल्याला सांगितलं की भारतातील प्रत्येक 100 तरुणांपैकी फक्त 28 जणच उच्च शिक्षणापर्यंत पोहोचतात। आज पुन्हा एक गुरुवार आणि पुन्हा एक नवा आकडा। आजचा आकडा आहे 5, पण थांबा, हा सरकारने जाहीर केलेला आकडा नाहीये, तर हा भारताच्या रोजगार व्यवस्थेचं वास्तव सांगणारा एक आकडा आहे। तर भारतात पिरियोडिक लेबर फोर्स सर्वे म्हणजेच PLFS नुसार सुमारे 55 ते 60 कोटी लोक कामं करतात। तर केंद्र, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मिळून सरकारी कर्मचारी सुमारे 2 कोटींच्या आसपास आहेत। म्हणजे प्रत्येक 100 काम करणाऱ्या भारतीयांपैकी साधारण 3 ते 5 जणच सरकारी क्षेत्रात काम करतात। पण मग प्रश्न असा पडतो की इतक्या कमी संधी असताना प्रत्येक वर्षी लाखो तरुण सरकारी नोकरीसाठी आयुष्यातील 4 ते 5 वर्ष का खर्च करत असतील? सरकारी नोकरीची एवढी क्रेज तरुणांमध्ये का आहे? तर सरकारी नोकरी म्हणजे नोकरीची सुरक्षितता, नियमित पगार, सामाजिक प्रतिष्ठा आणि अनेक कुटुंबासाठी आयुष्यभराचं आर्थिक स्थैर्य। म्हणूनच काहीशे जागांसाठी लाखो अर्ज येतात। स्पर्धा इतकी प्रचंड असते की अनेक परीक्षांमध्ये एका जागेसाठी शेकडो उमेदवार स्पर्धा करतात। पण इथेच एक मोठा प्रश्न निर्माण होतो, सरकारी नोकरी न मिळालेल्या लाखो तरुणांचं पुढे काय होतं? याचं एकच उत्तर नाही। काही जण खासगी नोकरीकडे वळतात, काही जण स्वतःचा व्यवसायही सुरू करतात, तर काही जण पुन्हा उच्च शिक्षण घेतात, तर काही जण वर्षानुवर्षे पुढच्या भरतीची वाट पाहत राहतात। यामुळे त्यांचा कामाचा अनुभव उशिरा सुरू होतो आणि आर्थिक स्वावलंबनही लांबणीवर पडतं। आता आरक्षणाबद्दल बोलूया। भारतीय संविधान लागू झाल्यानंतर 1950 पासून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची तरतूद करण्यात आली। त्यानंतर 1990 मध्ये मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करून ओबीसी समाजासाठी 27% आरक्षण लागू करण्यात आलं आणि 2019 मध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी EWS आरक्षण लागू झालं। पण आरक्षण म्हणजे नोकरीची हमी नाही, आरक्षण म्हणजे फक्त राखीव जागा। त्या जागांसाठी ही परीक्षा, गुणवत्ता आणि निवड प्रक्रिया पूर्णच करावी लागते। मग आरक्षण असूनही अनेक SC, ST आणि OBC विद्यार्थी शेवटपर्यंत का पोहोचत नाही? यामागे अनेक कारण आहेत। अनेक ग्रामीण आणि आदिवासी भागांमध्ये अजूनही दर्जेदार शाळांचा अभाव आहे। महागड्या कोचिंग क्लासेस सर्वांना परवडत नाहीत। इंग्रजी आणि डिजिटल कौशल्यांमधील तफावत अनेकदा अडथळा ठरते। अनेक विद्यार्थी हे घरातील पहिल्याच पिढीतील पदवीधर असतात। त्यांना स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन, योग्य माहिती आणि नेटवर्क सहज उपलब्ध होत नाही आणि अनेक कुटुंबांमध्ये आर्थिक परिस्थितीमुळे लवकर नोकरी करणं ही गरज असते, म्हणून तयारीसाठी लागणारा वेळच मिळत नाही। आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट, भारतातील रोजगाराचा सर्वात मोठा हिस्सा आजही खासगी क्षेत्र, स्वयंरोजगार आणि असंघटित क्षेत्रातून येतो। म्हणजेच भारतात करिअरच्या संधी फक्त सरकारी नोकरीपुरत्या मर्यादित नाही। तर आजचा आकडा होता 5 आणि तो आपल्याला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायला भाग पाडतो की जर 100 पैकी फक्त 3 ते 5 जणांना सरकारी नोकरी मिळत असेल, तर उरलेल्या 95 जणांसाठी आपण शिक्षण, कौशल्य आणि रोजगाराच्या पुरेशा संधी निर्माण करत आहोत का? सरकारी नोकरीचं स्वप्न पाहणं चुकीचं नाहीये, पण त्या स्वप्नासोबत एक कौशल्य, एक पर्यायी करिअर आणि बदलत्या जगाची तयारी ही तितकीच गरजेची आहे। तुम्हाला काय वाटतं की भारतात सरकारी नोकरीची क्रेज कमी व्हायला हवी का, की सरकारनेच अधिक सरकारी पदं निर्माण करायला हवीत? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढच्या गुरुवारी पुन्हा भेटूया आणखी एका आकड्यासह आणि त्यामागच्या एका नव्या कहाणीसोबत।